उपस्थित मान्यवरांना आणि इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मला मराठीत तेवढासा बोलायचा सराव नाहीये, पण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डला आल्यामुळे मराठीत बोलावं लागेलच. महाराष्ट्रामध्ये आहे मी. सर्वप्रथम लोकमत परिवार, दर्डा परिवार यांचा मी हार्दिक मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 2026च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डच्या ज्युरीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. आणि ज्युरीमध्ये असताना 2-3 फार महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. कारण काय आहे ना, ब्रह्मदेव जे असतात ते सृष्टीचा निर्माण करतात, महादेव जे असतात ते सृष्टीचा विनाश करतात. आणि निर्मिती करणे आणि विनाश करणे हे जरा सोपं आहे, पण कुठलीही गोष्ट मेंटेन करून ठेवणं हे फार अवघड आहे. आणि ते विष्णुदेवांचं कार्य आहे. तर सर्वप्रथम लोकमतला आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी, कारण वर्षानुवर्षे हा उपक्रम तो चालू ठेवलाय. कन्सिस्टन्सीने हा अवॉर्ड त्यांनी चालू ठेवलाय. दुसरी गोष्ट ज्युरीमध्ये असताना ही पाहायला मिळाली की विविध क्षेत्रातली लोक, विशेष करून ग्रामीण भागातली लोक, क्रीडा क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो, व्यवसाय असो, राजनीती असो, ग्रासरूटवर काम करणारी लोक यांना नामांकित केलं गेलं होतं. आणि अशा लोकांना मंच मिळाला हे पाहून फार अभिमान वाटला. म्हणतात ना, मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. तर त्यांना ह्या लोकांनी इतका संघर्ष केलाय आणि इथे पोचले. इट वॉज ब्युटिफुल टू सी हाऊ सच ग्रासरूट लेवल पीपल वर बिंग अवॉर्डेड. आणि तिसरी गोष्ट, ज्युरीमध्ये असताना माझ्या सोबत जे ज्युरी मेंबर्स होते सगळे दिग्गज होते, एकदम एक्सपर्ट्स. माझी पहिली वेळ, पहिल्यांदा मी ज्युरीवर होतोय आणि म्हणून मग तिथे फार शिकायला मिळालं. कारण म्हणतात ना, इफ यू आर ऑलवेज टॉकिंग यू आर रिपीटिंग व्हॉट यू नो, बट इफ यू आर लिसनिंग यू आर ऑलवेज लर्निंग समथिंग न्यू. आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा, आणि गणपती बाप्पांचे 2 कान फार मोठे आणि तोंड अगदी लहान. आणि आपल्याला सांगतायत ऐका जास्त आणि बोला जरा कमी. म्हणून तिथे बसून सगळ्या ज्युरी मेंबर्सचे दृष्टिकोन ऐकायला मिळाले, शिकायला मिळालं. म्हणून मी पुन्हा एकदा लोकमतचे हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो. आणि आज इथे पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रत्येक विजेत्याला माझा मनापासून अभिनंदन. नामांकन ज्यांचं झालं त्यांचा देखील अभिनंदन. आणि निश्चित रूपाने महाराष्ट्राला या अवॉर्डपासून दिशा आणि आशा मिळेल अशीच प्रार्थना. जय महाराष्ट्र, जय हिंद. थँक्यू.